कराड ते चिपळूण महामार्गाचे म्हणजेच महाराष्ट्र 266 प्रवास हा केवळ एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याचा प्रवास नसून तो निसर्गाच्या दोन भिन्न रूपांमधून केलेला एक अविस्मरणीय अनुभव आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगा पार करत पठारावरून कोकणात उतरण्याचा हा मार्ग अत्यंत निसर्गरम्य आणि विलोभनीय आहे. हा महामार्ग सातारा जिल्ह्यातील कराड शहरामधून ते रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराला जोडतो. कराडहून प्रवास सुरू झाल्यावर तुम्हाला सुरुवातीला कृष्णा नदीच्या सुपीक खोऱ्यातील हिरवीगार शेती दिसते. दोन्ही बाजूनी असलेली शेतजमीन, माळराने आणि ग्रामीण भागातील शांतता मनाला एक वेगळीच प्रसन्नता देते. जसे जसे तुम्ही पुढे जाता तसे तसे तुम्हाला सह्याद्रीच्या डोंगररांगा जवळ आल्याची जाणीव होते. दूरवर दिसणारे डोंगर आणि वळणावळणाचा रस्ता तुम्हाला आगामी घाटाच्या प्रवासासाठी तयार करतो. या प्रवासातील सर्वात मनमोहक भाग म्हणजे कुंभार्ली घाट. हा घाट पावसाळ्यात आणि हिवाळ्यात एका वेगळ्याच सौंदर्याने नटलेला असतो. घाटात प्रवेश करताच दाट आणि गर्द झाडी दिसायला लागते. उंच वाढलेली झाडे, वेली आणि सर्वत्र पसरलेली हिरवळ डोळ्यांना खूप सुखावते. पावसाळ्यात घाटाच्या प्रत्येक वळणावर दाट धुक्याची चादर पसरलेली असते. ढगांमध्ये प्रवास केल्याचा अनुभव येतो. जसे जसे तुम्ही वर चढता तसे तसे तुम्हाला दूरवरची विहंगम दृश्ये दिसू लागतात. घाटातील तीक्ष्ण वळणे आणि उंच कड्यावरून कोसळणारे लहान मोठे धबधबे मनाला एक वेगळाच आनंद देतात. घाटातून खाली उतरताना वातावरणात बदल जाणवतो. हवेतील गारवा जाणून दमटपणा वाढतो आणि कोकणी मातीचा सुगंध येऊ लागतो. नारळी पोफळीच्या बागा, आंब्याच्या बागा आणि भातशेतीची शेते दिसू लागतात. चिपळूण जवळ येताच वसिष्ठी नदीचा सुंदर पूल लागतो आणि तुम्ही खऱ्या अर्थाने निसर्गाची जादू अनुभवत कोकणाच्या प्रवेशद्वारात पोहोचता. हा प्रवास एकाच वेळी पठारावरील शांतता आणि कोकणातील हिरवीगार समृद्धी अनुभवण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. नमस्कार मंडळी, मी कौस्तुभ तुमचं स्वागत करीत आहे ट्रायबल विथ कौस्तुभ या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आता कराडमध्ये आहोत. हे पश्चिम महाराष्ट्र सिरीज आपण जी करत आहोत त्याच्यामध्ये आता परत आपण परतीच्या प्रवासामध्ये कराडमध्ये आलो आहोत आणि कराडपासून सुरुवात करणार आहोत चिपळूणला जायला आणि तिथून मग आपण चिपळूण ते मुंबई प्रवास तुम्हाला दाखवणार. तर आता आपण कराडवरून चिपळूणला जाणार आहोत कुंभार्ली घाटातून. तर ही सुद्धा रोड ट्रिप असणार आहे, ही तुम्हाला मी आता दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, आता कुठलाही वेळ न दवडता आपण सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. चला. आपण कराड फाटा आता मागे सोडलाय आणि आपण चाललो आहोत चिपळूणच्या दिशेने. मी आता इथे विचारलं दोघा तिघांना तर त्यांनी सांगितलं थोडंसं पाटणमध्ये रस्त्याचं काम चालू आहे, तेवढंच फक्त, पण पुढे घाट रस्ता वगैरे एकदम चांगला आहे. तर आपण बघूया आता एक्सप्लोर करून. आता इथून जवळजवळ आपल्याला 80 किलोमीटरची रनिंग आहे आणि लागणार आहे 2 तास 20 मिनिटे. म्हणजे आपण 5:45 वगैरे दरम्यान पोहोचतोय. मित्रांनो, रस्ता आतापर्यंत तरी खूप चांगला आहे. रहदारी पण कमी आहे या साईडला आणि पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे हा. अजून 67 किलोमीटर बाकी आहे आणि 2 तास 5 मिनिटाची रनिंग बाकी आहे. आता निहिंबे चिरंबे गावात आलोय आपण. निहिंबे चिरंबे. किती छान सह्याद्री भरलाय बघा. छोटासा घाट आहे हा. तर मंडळी, आपण आता आलो आहोत पाटणमध्ये आणि इथून हा रस्ता खराब चालू झालेला आहे आणि पाटणच्या अलीकडेच थोडाशा आधी बोर्ड लावण्यात आले की सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता समाप्त.
आणि तिथून ही अशी सुरुवात झालेली आहे. रस्ता खूपच खराब आहे. तर किती किलोमीटरचा रस्ता असा खराब आहे आता कळेलच आपल्याला पुढे. मी तुम्हाला अपडेट देईनच त्याचे. हा जो ब्रिज आहे हा कोयना नदीवरचा ब्रिज आहे. खाली कोयना नदी वाहते. तर मंडळी आपण पाटण सोडलेलं आहे मागे थोडासा, तरी सुद्धा रस्ता अजूनही खराबच आहे. आता हा समोर तर दिसतोय मला बऱ्यापैकी चालू होता ना, तर पाहूया. हा इथून तरी रस्ता आता मला चांगला लागलाय. परत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे हा. मंडळी इकडून येण्याचा कधी सध्या विचार तरी करू नका, कारण खूपच रस्ता खराब आहे. अजून तरी रस्ता संपलेला नाहीये खराब. हा बघा, खूपच रस्ता खराब आहे. मित्रांनो, आता कुठे जरा रस्ता बऱ्यापैकी झालाय. जो संगमनेर म्हणून एक गाव लागतं, म्हणजे त्याला धक्का म्हणतात, त्याच्या पुढे आणखीन अर्धा किलोमीटर आल्यावरती रस्ता चांगला होतो. आणि त्याच्यानंतर आपण आता पुढे आलोय, तर हा रस्ता आता चांगला लागला आहे. आय होप सो या पुढे पर्यंत असाच असावा. आता अजून आपल्याला 33 किलोमीटर इथून रनिंग पार करायची. जवळजवळ 1 तासाची रनिंग आहे ही. आणि तुम्हाला माहिती आहे, कोयना अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून प्रसिद्ध आहे. इथे येताना तुम्हाला बऱ्याच ठिकाणी इंद्रायणी तांदूळ होलसेल दरात मिळेल म्हणून लिहिलेले बोर्ड दिसते. जर तुम्ही खरंच इंटरेस्टेड असाल तर तुम्ही घेऊ शकता. तर मंडळी, तुम्ही समोर बघू शकताय सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. तर कोयनासाठी तुम्ही तिकडून जाऊ शकता. आपण आता चिपळूणसाठी लेफ्ट टर्न घेत आहोत. मित्रांनो, कुंभारली घाटाला सुरुवात झाली आता, आणि इथूनही अजून 22 किलोमीटर आहे आणि 40 मिनिटाची रनिंग आहे. तर हा घाट तुम्ही एन्जॉय करा.
बघा घाटामध्ये स्टॉल सुद्धा आहेत. हा इथे युक्लिप बँड आहे बघा. आपल्याला आता धुकं सुरू होतंय बघा मित्रांनो. इथे सुद्धा स्टॉल आहेत. आता आपल्याला घाट उतरण सुरू झालेले. आता आपण कोकणात उतरतोय. जबरदस्त व्ह्यू पहा समोर. 1970 मध्ये बांधलेला कुंभार्ली घाट हा कोयना नदीच्या खोऱ्याला कोकणाच्या चिपळूण शहराशी जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. कराड शहराच्या पूर्वेला कुंभार्ली घाटाची लांबी सुमारे 30 किलोमीटर आहे. हा घाट महाराष्ट्रातील सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडतो. या मार्गाला अनेकदा राष्ट्रीय महामार्ग 266 म्हणूनही ओळखले जाते. पावसाळ्यातील कुंभार्ली घाट एक अद्भुत अनुभव असतो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला कुंभार्ली घाट पावसाळ्यात एक वेगळीच ओळख धारण करतो. मुंबई गोवा महामार्गावरून जाताना रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा हा घाट पावसाळ्यात हिरव्यागार वनराईने नटलेला असतो. डोंगर उतारावरून कोसळणारे धबधबे, दाट धुके आणि हिरव्यागार रंगाची चादर यामुळे हा प्रवास अविस्मरणीय बनतो. निसर्गाचे मनमोहक रूप. पावसाळ्यात कुंभार्ली घाटामुळून प्रवास करताना आपल्याला निसर्गाचे अद्भुत रूप पाहायला मिळते. डोंगर उतारावरून वाहणारे लहान मोठे धबधबे, दाट झाडीतून येणारा मंद वारा आणि सर्वत्र पसरलेल्या ओल्या मातीचा सुगंध मन शांत करतो. या काळात इथे सतत पाऊस आणि धुक्याची एक वेगळीच किमया अनुभवायला मिळते. रस्ता अक्षरशः ढगामध्ये जात असल्याचा एक अनुभव येतो, ज्यामुळे प्रत्येक वळणावर एक नवीन आणि मनमोहक दृश्य दिसते. घाटमाथ्यावरील गर्द झाडी, हिरवीगार शेते आणि डोंगरावरून खाली येणारे पाणी यामुळे हा परिसर अधिकच सुंदर दिसतो. या काळात कमी वर्दळ असल्यामुळे येथे एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. हिरवेगार डोंगर, त्यात लपलेले छोटे छोटे धबधबे आणि मधूनच दिसणारे पक्षी हा अनुभव अधिकच रोमांचक बनवतात. पावसाळ्यात कुंभार्ली घाट खऱ्या अर्थाने निसर्गप्रेमींसाठी एक स्वर्गच असतो, जिथे शहराच्या गजबजाटातून दूर निसर्गाच्या सान्निध्यात काही क्षण घालवता येतात. यातच खूप मोठे नवल आहे.
मित्रांनो, आता परत आपण घाटातली राईड चालू केलेली आहे. अजून बराच मोठा घाट आहे आपल्याला पार करायचा आहे. जवळजवळ 17 किलोमीटर आहेत अजून आणि अर्धा तास लागणार आहे आपल्याला. मध्ये मध्ये आपल्याला जिथे युक्लिप बेंड्स लागत आहेत ना, तिथे तिथे रस्ता खराब आहे थोडासा, सगळी रेती वाहून आलेली आहे त्याच्यातली. अजून एक पुढे मोठा एक युक्लिप बेंड आहे. माझ्या मते हा जवळजवळ 15 ते 16 किलोमीटरचा घाट असेल, कारण खूप मोठा आहे. मित्रांनो, लहानपणी असंच एसटीतून प्रवास करायचो आम्ही आणि त्या पुढच्या खिडकीतून रात्री तो कशेडी घाट पाहायचो. पण आज स्वतः अनुभव घेतोय गाडी चालवायचा, तेव्हा भारी वाटायचं की आपल्याला पण असंच कधी घाटामध्ये गाडी चालवायला मिळावी. त्याला कोकणात येताना तो कशेडी घाट म्हणजे स्पेशल होता, त्याच्यानंतर परशुराम घाट. पण आता कशेडी घाटाला सर्वात जास्त लोक मिस करतायत, जे 90s मधले आहेत स्पेशली. एक गोष्ट नक्की मित्रांनो, कुठलाही सीझन असू दे, सह्याद्री तुम्हाला कधीच नाराज करत नाही. तुम्ही कितीही थकलेले असाल, काही असाल, पण तुम्हाला लगेच चार्ज करण्याची ताकद त्या सह्याद्रीमध्ये आहे. हो, ते रस्ता खराब आहे थोडासा, पण समोर पाहू शकता एक धबधबा आहे. पण आपल्याला तो कॅप्चर नाही करता येणार आता सध्या. आपल्याला त्या खड्ड्यांमुळे खूप उशीर झाला मित्रांनो, नाही तर आपण कधी झालो असतो. घाट खूप छान आहे, फक्त जे अगोदर आपल्याला एवढा 15 ते किलोमीटरचा एक पॅच खराब लागला, त्याच्यामुळे खूप वेळ खाल्ला त्याने. समोर वॉटरफॉल बघा मित्रांनो. चला मंडळी, तसंही आता घाट संपलेला आहे आणि आपण चिपळूणमध्ये तर तसा प्रवेश केलाय. व्हिडिओ तर खूप मोठा झालाय ॲक्च्युली या घाटचा, पण तुम्ही नक्की एन्जॉय कराल मला माहिती आहे हा घाटाचा व्ह्यू. तर व्हिडिओ आवडले असल्यास नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पश्चिम महाराष्ट्र टू कोकण ट्रिप कशी वाटली तेही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. भेटू एका पुढील एका नवीन जर्नीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ ड्रायव्हिंग करा. चला, बाय बाय.